आज आपण कढाई पनीर बनवणार आहोत। एकदम बाहेर हॉटेलमध्ये मिळतं त्याच पद्धतीने आपण आज घरी बनवणार आहोत आणि हे टेस्टला सुद्धा बाहेर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतं त्याच पद्धतीने लागतं। एकदम आपल्या घरच्या साहित्यामध्ये कढाई पनीर तयार होतं। तर चला मग आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण ह्याचा थोडा मसाला तयार करून घेऊया। तर इथं मी एक कांदा घेतलेला आहे आणि 3 मोठे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। त्याची आपण पेस्ट करून घ्यायची। आता आपण मॅरिनेशन करून घेऊया। तर अर्धी वाटी दही, त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा पनीर मसाला किंवा गरम मसाला घातला तरी चालेल, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 चमचे मोहन घालायचे आहे आपल्याला ह्यामध्ये। आता हे मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्येच आपण 1 शिमला मिरची आणि कांदा आपण कट करून घालायचा आहे आणि पनीर पण आपण त्यामध्येच घालून मिक्स करून घेऊया। हे आपण व्यवस्थित मिक्स करून अर्धा ते पाऊण तासासाठी आपण हे झाकून ठेवून देणार आहोत। आता अर्धा ते पाऊण तास ठेवल्यानंतर आपण हे करायला घेऊया। तर एका कढईमध्ये गरम कढई झाली की त्यामध्येच आपण हे पनीर घालून घेऊया। यामध्ये आपण ऑलरेडी तेल घातलेलं आहे त्यामुळे सुरुवातीला तेल वापरलं नाही। हे आपण आता मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं परतवून घेऊया, म्हणजे छान मसाले पण पनीर सोबत भाजले जातील आणि टेस्टही छान येते। आता हे भाजून झालेलं आहे तर आपण हे आता काढून घेऊया। मी इथे एका प्लेटमध्ये हे सगळं पनीर काढून घेतलेलं आहे। आता आपण त्याच कढईमध्ये बारीक वाटलेलं टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट घालून घेऊया। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, लाल मिर्च पावडर 1 चमचा, धने जिरे पूड पाव चमचा, अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आणि हे आपण मसाला 3 ते 4 मिनिटं चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा। आता मसाला भाजून झालेला आहे तर त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। इथं आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी आपण कमी जास्त करून घ्यायचं। आता ह्यामध्येच आपण पनीर घालून घेऊया। पनीर पण आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता ह्याला उकळी आली की आपण हे 10 मिनिटासाठी कमी गॅसवर ठेवून द्यायचं। आता 10 मिनिटं झालेली आहेत तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि वरून कोथिंबीर घालून घेऊया। आता इथं आपलं कढई पनीर तयार झालेलं आहे तर आपण आता हे गरम गरम सर्व करून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।